यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून 15 दिवस ही यात्रा भरणार आहे। या यात्रेदरम्यान अनेक पारंपरिक परंपरा पाळल्या जातात। त्यानुसार 23 तारखेला मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आले। चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत महालक्ष्मी मंदिरात देवीची पूजा केली जाते। त्यानंतर मुख्य पुजारी मोरेश्वर सातवी हे ध्वज पूजेचे सर्व साहित्य घेऊन वेगाने या मंदिरातून धावत निघतात। अंधारात डोंगर चढत रात्री 3 वाजता उंच डोंगरावर पोहोचतात। तिथे पूजा करून नवीन ध्वज फडकवला जातो। त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत पुजारी खाली परत येतो। मुख्य म्हणजे ध्वज लावणारा हा पुजारी महिनाभर देवीची उपासना करतो। जवळपास 600 फूट उंचीवर असलेल्या कळसावर रात्रीच्या अंधारात चढून जात हा ध्वज लावला जातो। हे विलक्षण दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते। गर्दी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवला जातो। हे अद्भुत दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक भाविक पुजाऱ्यांसोबत जाण्याचा प्रयत्न देखील करतात। दर 5 वर्षांनी उंच डोंगरावर नवीन ध्वजासाठी दांडा बदलला जातो। या ध्वजारोहणासाठी महालक्ष्मी डोंगरावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो। हौशी भाविकांना डोंगरावर चढण्यास मनाई असल्याचे सूचना फलक लावले आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, डहाणू।